नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा, मात्र याच बालेकिल्ल्यात कायदा सुव्यवस्थेला हादरे देणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी सर्रास हल्ले होत असल्याचं चित्र आता चिंतेचं कारण ठरत आहे. आणि अशाच एका थरारक घटनेनं पुन्हा एकदा नाशिककरांना धक्का दिलाय. नाशिक रोड परिसरात टोळक्यानं एका फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. धारदार कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी सज्ज झालेल्या या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यातून संबंधित तरुणानं प्रसंगावधान राखत पळ काढल्यानं त्याचा जीव थोडक्यात वाचलाय. ही घटना जेल रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या दुर्गा मेडिकल परिसरात घडली आहे. इम्तियाज इसरार खान, राहणार कॅनॉल रोड, जेल रोड, हे आपल्या 5 वर्षांच्या मुलीसाठी औषध घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. याच वेळी जुन्या वादातून राग मनात धरून काही संशयित तेथे दाखल झाले. सोहेल पठाण, जुनेद सय्यद, राहुल हुडेकर, प्रेम डोळस, यश वाबळे, आकाश कोळे, अभिजित साळवे, विनोद घुगे, निलेश क्षीरसागर आणि त्यांच्या इतर साथीदारांनी इम्तियाज खान यांना पाहता शिवीगाळ सुरू केली. अचानक वाढलेल्या या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. इम्तियाज यांनी जाब विचारताच परिस्थिती आणखीनच चिघळली आणि संशयित सोहेल पठाण आणि जुनेद सय्यद यांनी हातातील धारदार शस्त्रानं थेट वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत इम्तियाज यांनी हा वार चुकवला आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने तिथून पळ काढला. मात्र हल्लेखोर इथेच थांबले नाहीत. त्यांनी इम्तियाज यांचा पाठलाग सुरू ठेवला. जीवाच्या भीतीनं पळत पळत इम्तियाज जेल रोड मटन मार्केट परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असल्यानं अखेर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या सर्व प्रकरणानंतर घाबरलेल्या अवस्थेत इम्तियाज खान यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित संशयितांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय. भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे धारदार शस्त्रांसह हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये अशा घटना घडत असतील तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.